नमस्कार. शार्विक अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा मुद्दा आहे हार्मुजची कोंडी. काल एक मुद्दा आला की आजपर्यंत जे आपण बघत आलेलो आहे की हार्मुजमुळं स्टेट ऑफ हार्मुजमध्ये जे काही चालू आहे, इराण आणि इस्रायलमध्ये जे काही चालू आहे, त्याच्यामुळं भारतामध्ये LPG प्राईजवर टॅग पडला, पेट्रोल पंपामध्ये रांगा लागल्या. ते सगळं स्टेट ऑफ हार्मुजमुळे झालं. परंतु काही लोकांनी म्हणलं की एक ऑप्शन आहे आपल्याकडे, बबल मंडपचा पर्याय आहे. मग आपण याच्यामध्ये आपण पूर्ण हे बघणार आहेत की बबल मंडप काय आहे, त्याचा पर्याय खरंच योग्य आहे की अयोग्य आहे, हार्मुज म्हणजे काय, हार्मुजमध्ये काय आहे, हे सगळं आपण इथं बघणार आहेत. ठीक आहे. तर एक अरुंद पट्टा आणि तुमच्या घरातला सिलेंडर. अरुंद पट्टा म्हणजे कुठला, हे बघा, हा आपला भारत आहे, ही अरेबियन सी आहे, अरबी समुद्र आहे. ठीक आहे. आणि हा आपला स्टेट ऑफ हार्मुज. स्टेट ऑफ हार्मुज म्हणजे स्टेट म्हणजे काय, दोन लँडमासेस, हा इराणचा लँडमास आणि इथं UAEचा लँडमास, UAEचा. याच्यामधली जी छोटीशी समुद्राची धुनी आहे का, त्याला म्हणतात समुद्रधानी. ठीक आहे. त्याला म्हणतात स्टेट ऑफ हार्मुज, समुद्रधुनी असं म्हणतात त्याला. बरं, स्टेट ऑफ हार्मुज इथनं हे बघा, ऑइलचं इथं ऑइल आहे, इथं ऑइल आहे, कुवेतमध्ये ऑइल आहे, कुवेतमध्ये ऑइल आहे. इथनं आपण ऑइल, LPG, नॅचरल गॅस सगळेच्या सगळे हो का इथून आणतोय. हे बघा, इथनं आणतोय. एकदा जर का हा ब्लॉक झाला की मग आपली पूर्ण एनर्जी सिक्युरिटी धोक्यामध्ये येते. हे झाला स्टेट ऑफ हार्मुज बद्दल. ठीक आहे. हे बघा, हा ब्लॉक झाला. हा फक्त 33 किलोमीटरचा स्ट्रेट आहे, 33 किलोमीटर. म्हणजे एक जागा अशी येते जिथं फक्त 33 किलोमीटरच नॅरो आहे आणि जवळपास फक्त 2 ते 3 शिपच इकडे तिकडे जाऊ शकतात, इतका तो नॅरो आहे. त्यामुळं एनर्जी सिक्युरिटी आपली पूर्ण ह्या छोट्याशा टप्प्यामध्ये आहे. का टप्प्यामध्ये? कारण बघा, आपण भारत आहे ना, आपण जेवढं पेट्रोल, डिझेल, केरोसिन वापरतो त्याच्यापैकी 80 ते 85% पेट्रोल डिझेलसाठी लागणारं क्रूड ऑइल आपण बाहेरनं मागवतोय. एवढी जास्त डिपेंडन्सी आपली याच्यावर आहे. आणि त्या 80-85% मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कोणावर अवलंबून आहे, तर या मिडल ईस्टवर अवलंबून आहे. म्हणजेच त्याला आखाती देश म्हणतात. हे बघा, आखात इथं आहे. आखाती का म्हणतात? हे बघा, आखात इथं आहे. हे आखाती देश आहेत, याच्यावर आपण अवलंबून आहे. आणि हा सगळा मुद्दा जो आहे ना, मागे पेट्रोलच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्या, LPG सिलेंडरच्या गॅसेसच्या किमती वाढल्या, त्याचा तुडवटा निर्माण झाला. का झाला, कसा झाला? हा याच्यामुळे झाला. ठीक आहे. कारण हा ब्लॉक झाला. हा ब्लॉक कोण केला? इराणनं केला. त्याच्यानंतर USAनं केला, परत इराणनं केला, परत इस्रायलनं केला. म्हणजे इस्रायल आणि USA एका साईडला, इराण एका साईडला, त्या दोन्हीमध्ये नेहमी चालू आहे. इनफॅक्ट आजची गोष्ट अशी आहे की इस्रायल आणि USA मिळून इराणवर हल्ला चालूच आहेत. मागे 2-4दा सीज फायर झालं की आता आपण युद्धबंदी करायचं, तरी पण कोणीही पाळत नाही. मग हे असं यांचं लपंडाव चालू आहे. या लपंडावामध्ये भरडलं कोण जातं? आपण भारत आणि तिकडे चायना किंवा ईस्ट एशियन कंट्री जे आहेत ना, ते सगळे भरडले जातात. बघा, आज आपण काय बघणार आहेत, हार्मुजचा टाइमलाईन. हार्मुजमध्ये नेमकं काय घडलं, LPG सिलेंडरच्या गॅसेसच्या किमती का वाढल्या, आणि नॅचरल गॅसेस म्हणजे CNGच्या रांगा आपण बघतोय. CNGला नाही, गाडीला CNG मिळत नाहीये, त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या रांगा लागलेत. का लागलेत? डिझेल, पेट्रोल, हे सगळं आपण बघूया. त्याच्यावर भारतावर काय परिणाम आहे, जर असं झालं तर त्याचं भारतावर काय परिणाम आहे. मग भारताने त्याच्यासाठी काय केलं हे आपण बघणार आहेत. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. भारत खरंच तयार आहे का? म्हणजे आपण फक्त आखाती देशावर त्यासाठी अवलंबून राहायचं नाही. त्याच्यासाठी काय करायचं, आपण दुसरे ऑप्शन्स शोधायचे. मग ते शोधलं तर मग कितीपत योग्य आहे, किंवा मग ते शोधलं तर कितीपत आपल्यासाठी ते स्ट्रॅटेजिकल ऑटोनॉमी मेंटेन करतं, हे सगळं आपण तिथं बघूया. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रशियन ऑइलचा आहे. कारण रशिया आपला 1971ची रशियन इंडिया ट्रीटी आहे, मैत्रीचा पूर्ण करार आहे आपला. म्हणजे रशिया आपला मित्र आहे, तो नेहमी आपल्याला मदत करतो. आपण त्याच्याकडनं तेल पण घेत आलेलो आहे. परंतु बाकीच्या काही जिओपॉलिटिक्समुळे, USA सँक्शन असेल किंवा अन्य गोष्टी असेल, त्याच्यामुळं आपण त्यांचा ऑइल कमी करतोय. मग ते अँगल आपण बघूया. हे बघा, अमेरिकेचा दबाव आहे. त्याच्यानंतर बबल मंडप, मी जे म्हणलं होतं तुम्हाला, बबल मंडपचा पर्याय किती आहे, तो पण त्याचे फायदे आणि धोके दोन्ही बघूया. आणि शेवटचं मात्र नंतर काय, जर समजा हे दोन्ही ब्लॉक झाले तर तिसरं काय करायचं, हे सगळं आपण पुढे बघूया. एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये जाऊया. सगळ्यात पहिलं हे बघा, जेव्हा इराणवर, हे बघा इथं इराण आहे, इराणवर इकडे इस्रायल आहे. हे बघा, इस्रायल आणि USAनं हल्ला केला. इस्रायल आणि USAनं इराणवर हल्ला केला. जेव्हा हल्ला केला तेव्हा इराणनं असं डिक्लेअर केलं की हे जे आहे ना, स्टेट ऑफ हार्मुज आम्ही बंद करतोय. स्टेट ऑफ हार्मुज बंद केलं म्हणजे इथलं जाणारं जे पण ऑइल आहे, म्हणजे गल्फ कंट्रीज, हे गल्फ आहे, हे बघा गल्फ इथं आहे. आपण जे गल्फ कंट्रीज म्हणतो ना, हे बघा गल्फ आहे. गल्फ म्हणजे गल्फमधले जेवढे पण ऑइल टँकर इथे जातात का, त्या सगळ्याला त्यांनी ब्लॉकेड केलं आणि त्यांच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. मग USAनं म्हणलं की नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही सोडा, आम्ही सीज फायर वगैरे करूया. परत केलं. मग परत USAनं ब्लॉकेड केलं, परत इराणने केले. म्हणजे ह्या दोघांचं चालूच आहे कार्यक्रम, हे चालूच आहे. आणि मागच्या 2-3 महिन्यापासून सीज फायर होतंय, कधी चालू होतंय, कधी सीज फायर होतंय, हेच लपंडाव त्यांचं चालू आहे. ठीक आहे. त्याच्या टाईमलाईनमध्ये आपल्याला घुसायचं नाही. आपल्याला काय घुसायचं आहे की भारताचा एक्सपोजर आपल्या कामासाठी काय, की इंडिया रिलाइज ऑन मिडल ईस्ट फॉर क्रूड ऑइल इम्पोर्ट. म्हणजे भारताचं एक्सपोजर खरंच वाढलंय. म्हणजे बघा, 2022 मध्ये जर आपण बघितलं, 2022-23 मागच्या 2-3 वर्षापूर्वी, तर आपण आखाती देशावर म्हणजे मिडल ईस्टवर फक्त 40% डिपेंडन्सी होती, 41% होती. बघा, आणि आज किती, आज 52%पेक्षा, म्हणजे 50पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपली डिपेंडन्सी मागच्या 2-3 वर्षांमध्ये वाढली आहे. का वाढली आहे ते आपण पुढे बघूया. रशियन ऑइलमुळे वाढली आहे. कारण आपण रशियन ऑइल 2022-23 मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खरेदी केलं. इनफॅक्ट आहे ना, आपल्या टोटल इम्पोर्टच्या जवळपास 40%
म्हणजे आपल्याला जर 100 बॅरल लागत असतील तर त्याच्यापैकी 40 बॅरल आपण एकट्या रशियाकडनं खरेदी केलेलं आहे 2022, 23, 24 मध्ये. परंतु USA सँक्शन असतील किंवा युरोपचे सँक्शन असतील, याच्यामुळं आपल्याला त्यांचा जो इम्पोर्ट आहे तो कमी करावा लागतोय आणि तो कमी करून आपल्याला आखाती देशावर म्हणजे गल्फवर आपलं डिपेंडन्सी वाढवावं लागत आहे. ठीक आहे. आता हे जिओ पॉलिटिक्स नाही तर तुमचं स्वयंपाकघर आहे. काय स्वयंपाकघर आहे? आपण जे बघितलं हे बघा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं आपला जो LPG गॅस आहे का, LPG, हे लक्षात घ्या 3 गोष्टी येतात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं. एक तर क्रूड ऑइल येतो, त्याच्यानंतर एक तर येतं LPG आणि दुसरा नॅचरल गॅस. बघा, क्रूड ऑइल म्हणजे ज्याच्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे बनतं, म्हणजे ते महागलं. LPG म्हणजे पेट्रोलियम गॅस जे आपल्या सिलेंडरमध्ये वापरतात का, हे वाला, हे सिलेंडर गॅस मागतं. आणि NG नॅचरल गॅस म्हणजे जे CNG गाड्यामध्ये जे नॅचरल गॅस भरतात ना, CNG गाड्या, तर ते CNG गाड्या, म्हणजे 3च्या 3 महागलं. बरोबर. आणि इनफॅक्ट हा जो LPG आहे का, LPG आपण जेवढा आयात करतो, इम्पोर्ट करतो, त्याच्या 90% LPG हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जातोय. म्हणजे तुम्ही विचार करा, हा जर बंद केला तर सगळ्यात मोठा घाव हा क्रूड ऑइलवर नाही, सगळ्यात मोठा घाव असणार आहे तो LPGवर. सगळ्यात मोठा घाव LPGवर आहे. कारण आपण आयात करतो त्यापैकी 90% LPG हे एकट्या कतारमधनं करतो. इथं कतार आणि इराण आहे. ठीक आहे. इथं पास गॅस म्हणून आहे. इथं हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर फोकस करा तुम्ही. ठीक आहे. तर तो बंद झालाय. इंटरनॅशनल ऑइल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे दाम वाढले. म्हणजे आजची न्यूज सांगतो तुम्हाला 24 तारखेचे $100 आहेत. $100 क्रॉस केलेलं आहे. एक बॅरलची किंमत 70-80च्या घरात असणारं एक बॅरल $100च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे तो 120 पर्यंत जाईल असं काही जणांचं मत आहे. मला सांगा, याच्यामुळं काय होतं की अगोदर आपण $80 ज्याला द्यायचो एका बॅरल खरेदी करायला, त्याला आता $120 द्यावे लागतात. म्हणजे आपला जो रिझर्व्ह आहे ना, फॉरेन रिझर्व्ह, तो बाहेर जातोय, आपला डॉलर बाहेर जातोय. आणि डॉलर बाहेर गेला की आपली जी करंट अकाउंट डिफिसिट आहे ती वाढते. त्याच्यानंतर आपले जो रुपये आहे ना, आपण जे म्हणतो ना रुपये कमजोर होत चाललाय, हे एक रिझन आहे. रुपये कमजोर का होतो? कारण डॉलरच्या तुलनेत रुपये कमजोर झालाय. डॉलर वाढत आहे, स्ट्रेंथन होत आहे, कारण आपण डॉलरमध्ये ट्रेड करतोय. आणि फ्युएल प्राइसेस वाढणारे ऑलरेडी वाढलेत. कारण अगोदर 80ला होतं, आज $120 झालेलं आहे. म्हणजे जर तुमचा सप्लायच वाढत असेल किंवा मग कच्चा मालच जी किमती आहे त्याच वाढत असतील तर पुढे वाढणारच ना. आज आपण बघतो पेट्रोलचे भार $111, $112 आहेत, $103, $104 होते. ठीक आहे. तर हे याच्यामुळे वाढलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काय झालंय की वॉर रिस्क इन्शुरन्स आणि फर्टिलायझर वाढलं. आपण म्हणतो की फर्टिलायझर सबसिडी भारतामध्ये अवेलेबल आहे, परंतु ओरिजिनल जर बघितलं तर आपले जे खतं आहेत ना त्याच्या खूप जास्त किमती आहेत. का किमती आहेत? कारण खतासाठी लागणारं जो रॉ मटेरियल आहे का, तो क्रूड ऑइलमध्ये आहे. जिथं नॅचरल गॅसच्या रिफायनरीज आहेत ना, किंवा नॅचरल गॅस जिथं येतं त्याच्या जवळच फर्टिलायझरच्या कंपन्या असतात. ठीक आहे. त्यामुळे ते पण वाढतं. बरोबर. आणि लास्ट आहे इन्शुरन्स का वाढतं की जेव्हा समुद्रामधनं इकडे इंडियामध्ये येत राहतात का, तेव्हा आतमध्ये समुद्रात येत ना काही ना काही रिस्क असेलच ना. त्यामुळे अगोदर जर $100ला $1 इन्शुरन्स असेल तर आता तो $5 पर्यंत वाढतोय. म्हणजे कारण रिस्क खूप जास्त आहे ना, त्यामुळे ते अजून महाग पडतं. बरं, तातडीचे उपाय केले गेले. काय केलं गेलं? सरकारने हातावर हात ठेवून बसलं का? तर नाही. सरकारने बरेच ऑप्शन शोधले. त्याच्यामध्ये असं काम केलं, सगळ्यात महत्त्वाचं डायव्हर्सिफिकेशन केलं. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की आपण म्हणलं आखाती देश जे आहेत ना, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे मिडल ईस्ट कंट्रीजवर फक्त अवलंबून न राहता दुसऱ्या देशाकडनं पण आपण इम्पोर्ट करायचं. दुसरे देश कुठले? अंगोला, ब्राझील या देशाकडनं आपण इम्पोर्ट करायचे. हे बघा, आपण रशियाकडनं 19% करतो, जो की 40% करायचो अगोदर. बरं का. हा सौदी तर मिडल ईस्ट आहे, इराक आहे, UAE आहे. हे बघा, USA कडनं करतोय, रशियाकडनं करतोय, अंगोला, ब्राझील, नायजेरिया, म्हणजे हे जे आखाती देश आहेत का त्याच्या बाहेर आपण जातोय. त्याच्या बाहेर जातोय आणि डायव्हर्सिफाय करतोय. एकदा जर का आपण इम्पोर्ट डायव्हर्सिफाय केला, आयात जर डायव्हर्सिफाय केला, वेगवेगळ्या कस्टमरकडून जर घेतलो तर मग त्याचे बरेचसे फायदे आहेत. अगोदर आपण 27 देशाकडनं तेल घ्यायचो, आज आपण 40पेक्षा जास्त देशाकडनं आपण आयात करतोय. आपली जी 80 ते 85% डिपेंडन्सी आहे का, 85% मी तुम्हाला म्हणलं, ते फक्त 85% एकट्या आखातीतून येत नाही, 40पेक्षा जास्त देशावरून येतं. अगोदर फक्त 27 देश होते, आपण त्याला डायव्हर्सिफाय केलेलं आहे. अगोदर आपण वरी बघितलंय. म्हणजे हा बघा, नॉन हार्मुज क्रूडचा वाटा 60 वरून 70 गेलाय. म्हणजे हार्मुजमधनं जे येणारं क्रूड आहे ना ते फक्त आता 30% आहे, 30%च राहिलेलं आहे. म्हणजे आज 30%च फक्त आपले जे रिक्वायरमेंट आहे 80-85च्या 30%च आपण तिथनं घेतोय. हार्मुजवर डिपेंडंट आहे. म्हणजे उद्या जर हार्मुज बंद जरी पडलं ना तरी आपल्याला फारसा फरक पडणार नाही, कारण आपण त्याला डायव्हर्सिफाय केलेलं आहे. ठीक आहे. बरं, आता डायव्हर्सिफाय केलं म्हणजे त्याचे काही फायदे आहेत का बाबा? यस,
फायदे आहेत. काय फायदे आहेत? सगळ्यात मोठा फायदा की चोक पॉईंट म्हणजे एखादा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज किंवा बबल मंडप जर बंद पडला, मला का स्ट्रेटवर काहीतरी बंद पडला, तर आपली एनर्जी सिक्युरिटी धोक्यात येणार नाही, आपण सिक्युअर राहू. सगळ्यात मोठा फायदा आहे. सेकंड आहे बार्गेनिंग वाढते. बार्गेनिंग वाढते म्हणजे काय? तर हे जे गल्फ कंट्रीज आहेत ना, आखाती देश, ते काय करतात? एशियन प्रीमियम लावतात. एशियन प्रीमियम म्हणजे इंडिया, चायना या देशावर आहे ना, समजा $100 किंमत आहे, $100 किंमत आहे, तर 10%, 5% एशियन प्रीमियम लावतात. म्हणजे आपल्याला $110 देतात. काय एशियन प्रीमियम लावतात? कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे पर्याय नाही आहे, आपल्याला फक्त आणि फक्त तोच पर्याय आहे. जर आपण दुसरे पर्याय निवडले तर आपल्यासाठी दुसरे प्रॉब्लेम येतात. ते दुसऱ्या स्लाइडमध्ये बघूया काय प्रॉब्लेम आहेत. तिसरा आहे रिफायनरी फ्लेक्झिबिलिटी. रिफायनरी जे आहेत ना, रिफायनरी म्हणजे जे क्रूड ऑइल आहे, जे क्रूड ऑइल येतं त्या क्रूडपासनं पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे जे तयार होतं का, त्याला म्हणतात रिफायनरीज. मग ह्या रिफायनरीज आहे ना, आखाती देशामधून येणारं जे ऑइल आहे ते प्रोसेस करण्यासाठी कम्पॅटेबल आहेत. परंतु बाहेरचं जे देश आहेत, बाहेरच्या देशाकडनं जे आपण इम्पोर्ट करणार आहे त्याला म्हणतात सौर आणि स्वीट. 2 ग्रेड आहेत, त्याच्यामध्ये जायची गरज नाही. तर या 2 ग्रेडसाठी पण ते कम्पॅटेबल राहतील. नंतर आहे सँक्शन प्रूफिंग. सँक्शन प्रूफिंग म्हणजे काय? आपण समजा रशियाकडनं खूप जास्त इम्पोर्ट करतोय म्हणलं, आपण 2022-23 मध्ये 40% आपण इम्पोर्ट केलं. मग युएसएने सँक्शन लावलं, आपल्याला तो बाहेर काढावा लागला, दुसरीकडे जावं लागलं. ठीक आहे, मग एकावर डिपेंडंट राहायचं नाही, डिफरंट कंट्रीजवर हे करायचं, डिपेंडंट राहायचं. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी फक्त डिप्लोमॅटिक लँग्वेजमध्ये नाही, तर त्याला आर्थिक आधार मिळतो. हे याचे फायदे आहेत. बरं, नुकसान काय आहेत? काही किंमत मोजावी लागते का डायव्हर्सिफिकेशनची? यस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, डायव्हर्सिफिकेशन जर म्हणलं तर आपला इंडिया इथं आहे बरं का, हा आखाती देश आहे. म्हणजे हे किती जवळ आहे? डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपण इथनं USA मधनं, इथनं हे बघा, इथनं तेल आणतोय. म्हणजे हे किती दूर आहे? हे बघा किती दूर पडतं. म्हणजे एक तर डिस्टन्स वाढला, एक तर टाईम वाढला. डिस्टन्स वाढला, टाईम वाढला, रिस्क वाढली आणि सगळंच वाढलं, म्हणून प्राईस पण वाढलं. याच्यामुळं हा एक डाऊन साईड आहे याच्यामध्ये, की जो वेस्ट आफ्रिका आहे ना, खूप लांबचा आहे. त्याच्यानंतर रिस्क वाढतो. इन्शुरन्स प्रीमियम मी म्हणलं अगोदर, कसं समजा 10-15 दिवसामध्ये यायचं, तर आता 40-45 दिवस लागतात. तर त्याचा प्रीमियम जो हे आहे इन्शुरन्स प्रीमियम, तो सुद्धा वाढतो. जास्त इन्व्हेंटरीमध्ये भांडवल अडकतं, असं काही जणांचं मत आहे. बरं, पुढचा मुद्दा काय? रशियन ऑइलबद्दल. आतापर्यंत आपण बघितलं रशियन ऑइल. त्याचं आकर्षण काय बघा, 2022 नंतर डिस्काउंटेड रशियन क्रूड भारताचा ओघ वाढवलाय. जवळपास भारत जेवढा इम्पोर्ट करायचा त्याच्यापैकी 40% एकट्या रशियाकडनं करायला लागला. ठीक आहे, कारण रिफायनिंग मार्जिन वाढले, पेट्रोलियम प्रोडक्ट एक्सपोर्टला उसळी आली. का? कारण यायचं तेल स्वस्त खूप होतं रशियाकडनं 2022 पासून. ठीक आहे, ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की हा मार्ग हार्मुजमधनं जात नाही, आपण रशियाकडनं आणतोय. ठीक आहे, हार्मुजमधनं जात नाही म्हणून आपल्यासाठी तो खूप जास्त फायदा होता. आपण त्याला खूप जास्त प्रमोट केलं. मग लगेच काय झालं? युनायटेड स्टेट्सनी सरळ सँक्शन लावले. म्हणजे 2 रशियाच्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत, एक तर आहे हे रोजनेफ्ट आणि ल्युकोइल, हे सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत. त्या दोन्हीवर सँक्शन लावलं आणि असं म्हणलं की ज्या भारतीय कंपन्या जसं रिलायन्स आहे किंवा मग HPCL आहे, MRPL आहे, या कंपन्यांना सांगितलं जर तुम्ही रशियन ऑइल आणलं आणि प्रोसेस केलं तुमच्या रिफायनरीमध्ये, तर तुमचे रिफायनरी प्रोडक्ट आम्ही घेणारच नाही. आम्हीच म्हणजे USA घेणार नाही, युरोपियन युनियन घेणार नाही, कोणीच घेणार नाही. आम्ही दबाके सँक्शन लावू. मग यांच्यावर पर्याय उरला नाही. ह्या लोकांनी काय केलं? रशियाचं तेल घेणं बंद केलं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे जे 2 कंपन्या आहेत का, या 2 कंपन्यांचा जवळपास 50% हिस्सा होता, म्हणजे जवळपास 60% भारताच्या रशियाच्या या दोन्हीमध्ये. म्हणजे एवढ्या मोठ्या कंपन्या होत्या. आणि एकदा जर का ह्याच्यावर सँक्शन लावलं, आपला इम्पोर्ट जो आहे रशियाकडनं जी डिपेंडन्सी आहे ना, ती एकदम खाली येऊन सरळ 20%वर घसरली. ते आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलंय का घसरली. आणि मग परत आपल्याकडे ऑप्शन काय? चला परत आखातीकडे, परत मिडल ईस्टला म्हणलं की या बाबा तुमचं तेल द्या. हे जेव्हा आपण त्यांना असं म्हणलं तेव्हा त्यांच्या किमती वाढल्या, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद पडला. ठीक आहे, बरं, आता हे टेरिफ, हा जो जिओपॉलिटिक्स आहे ना, अमेरिकेचा दबाव आहे का अजून काय आहे? टेरिफ जे आहे ना, ते USA शस्त्र म्हणून वापरलं जातं आणि हे हमखास चालू आहे. म्हणजे भारतावर टेरिफ लावायचं, सांगायचं की तुम्ही हे करा ते करा. म्हणजे त्यांचं जे जिओपॉलिटिक्स आहे का, ते टेरिफवर चालतंय सध्या ट्रम्पच्या पिरियडमध्ये. बरं, पुढलं काही लोकांचं मत आहे, काही कोर्शन आहे का निगोशिएशन आहे. काही टीकाकार म्हणतात की टेरिफ म्हणजे इकॉनॉमिक वॉरफेअर आहे किंवा सोव्हरेनिटीवर थेट दबाव आहे. सरकार म्हणतात तसं नाही, आम्ही डायव्हर्सिफाय केलेलं आहे आणि डायव्हर्सिफाय केल्यामुळे आपलीच एनर्जी सिक्युरिटी सेक्युअर होईल, असं सरकारचं मत आहे. बरं, हा झाला हार्मुजचा मुद्दा. रशियन ऑइल, त्याच्यावर होणारे सँक्शन्स का केले काय नाही आपण बघितलं. आता काही लोक म्हणतात की ठीक आहे, आपण स्ट्रेट ऑफ हार्मुज हा जो आहे हा तर ब्लॉक होतोय, याच्यावर रिस्क कमी करा. दुसरा ऑप्शन बघितला आपण रशियाचा तर ऑप्शन गेला, कारण USA सँक्शन लावलंय, आपल्याला डिफिकल्ट आहे. तिसरा ऑप्शन बघतायत आपण. तिसरा ऑप्शन काय? हे बघा, पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन रशिया आहे आणि हा तिसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे आपला बबल मंडप. बबल मंडप कुठे? बघा, हे बघा, इथं सौदी अरेबिया, हा पण गल्फ आहे. हा जो गल्फ आहे ना, हा गल्फ आहे. इथे आपण इथनं यायचो, इकडे यायचं. येमेन, हा रेड सी म्हणजे तांबडा सी, इथे येमेन आहे. ठीक आहे, आणि इथं जिबुती आहे. जिबुती म्हणजे हा आफ्रिका आहे. हे इथून येतं रेड सी आणि इकडे पुढे जातं युरोपला. इथं सुएज कॅनल आहे, सुएज कॅनलमधनं पुढे जातं युरोपला. बरं, हा मार्ग आहे. ऍक्च्युली काय माहिती आहे का, ही सौदी अरेबिया आहे ना, ही एक पाईपलाईन आहे सौदी अरेबियाची, अशी ऑइल पाईपलाईन. म्हणजे इकडलं ऑइल इथं येतं,
इथं येतं, म्हणजे त्यांचं ऑइल इथं आहे अवेलेबल. मग आपण काय करतो की इथं न घेता इथनं घेतो तेल. इथनं घ्यायचं आणि हे बघा असं यायचं आणि इथनं सरळ इंडियाकडे यायचं, म्हणजे आपला स्टेट ऑफ हार्मूजचा धोका मिटला. चला, बऱ्याच लोकांनी हे सजेस्ट केलं की हा मार्ग तुम्ही निवडायला पाहिजे. बरं, हे सुद्धा प्रॉब्लेम असा आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, इथं हा प्रॉब्लेम आता बबल मंडपचा, याची पण आहे ना, हा पण 32 किलोमीटरचा स्ट्रेट आहे छोटासा. जेवढी जास्त स्टेट ऑफ हार्मूजमध्ये रिस्क आहे तेवढीच जास्त बबल मंडपमध्ये सुद्धा रिस्क आहे, कारण एमेन आहे, हे लक्षात राहू द्या. एमेन मध्ये हौती रिबल असतात, हौती, हे लक्षात राहू द्या सगळ्या एक्झामसाठी वगैरे. इराणची प्रॉक्सीच आहेत, म्हणजे असं म्हणतात की इराणनी याला पाल पोस के बडा किया आहे येमेन में. मग हे काय करतात की इथं जाणारे जहाज आहेत ना, याच्यावर अटॅक करतात. आणि मग याच्यावर अटॅक केले, तुम्ही तो मूवी बघितला का पायरेट्स, तर याच्यावर जे अटॅक करतात ना, मग याच्यावर अटॅक झाल्यानंतर सेम सिच्युएशन आली, हा पण ब्लॉक झाला, मग हा पण ब्लॉक झाला. ठीक आहे, म्हणजे हार्मूज बंद, बबल मंडप हाच भारताचा पर्यायी दरवाजा आहे असं बऱ्याच जण म्हणतात. परंतु मी सांगेन की पर्याय दुसरा आहे का तो सापळा आहे का, कारण हे बघा हौतीचे मिसाईल, ड्रोन, नेव्हल हल्ले सगळे होतात, नेव्हल ब्लॉकेट सुद्धा जाहीर झालेलं आहे त्याचं. ठीक आहे, आणि इराणनं एक सांगितलं, इराणची भूमिका काय, बबल मंडपकडे आम्ही हार्मूज सारखंच पाहतो. बबल मंडप जो आहे त्याच्याकडे आम्ही हार्मूज सारखंच पाहतो, म्हणजे हार्मूजमध्ये जे आम्ही केलंय, जे ब्लॉकेड लावलंय ते आम्ही ब्लॉकेड इथं लावू शकतो. कारण येमेनमध्ये जे हौती रिबल आहेत, हे बघा येमेन, सोमालियामध्ये ते पायरेट्स खूप जास्त आहेत सोमालियाचे, इथले सगळे जहाजावरती अटॅक करतात. हा जो येमेन आहे, येमेनमधला जो हौती रिबल आहेत, हौती रिबेल म्हणजे असं एक समजा की ते सरकार नाही, सरकारला जे विरोध करतात तिथे राहून, ते हौती रिबेलला इराणचा सपोर्ट आहे, आणि हे हौती रिबल इथे ब्लॉक करू शकतात. आणि हे जर ब्लॉक केलं तर मग हा ऑप्शन सुद्धा बंद झाला. हा इथं एक आहे, सौदी अरेबियातनं येणार तेल आहे ते पण बंद झालं. मग आता काय करायचं, भारतासाठी काय उत्तर आहे. आता हे जे आहे ना, इथं यानबू आहे, जे म्हणलं ना, जे तेल रिफायनरी, तेलचे साठे आहेत ना, ते आहे यानबू पोर्ट आहे. बरं, आता काय करायचं, हे बघा आपला आहे यानबू इथं, आणि हा बबल मंडप आहे, हा इथं आहे स्टेट ऑफ हार्मूज. बघा स्टेट ऑफ हार्मूज तर ब्लॉक झाला, दुसरा रशियाचं ब्लॉकेज झालं, तिसरा बबल मंडप सुद्धा ब्लॉक होतोय आजकाल हौतीमुळे. चौथा पर्याय काय, तर हा आहे फुजेरा. हा जो फुजेरा आहे का, तो आहे UAEचा पार्ट आहे, UAE. म्हणजे फुजेरा जिथं ऑइलचे साठे आहेत ना, ते आहेत स्टेट ऑफ हार्मूजच्या बाहेर आहेत. हे बघा स्टेट ऑफ हार्मूज इथं आहे आणि हा फुजेरा इथं आहे, म्हणजे स्टेट ऑफ हार्मूजच्या बाहेर आहेत. जर आपण फुजेरा UAE सोबत जर चांगले करार केले, चांगले संबंध ठेवले, तर आपली एनर्जी सिक्युरिटी धोक्यात येणार नाही, कुठलाच चोक वाईट इथं येत नाही. स्टेट ऑफ हार्मूज ब्लॉक झाला काही अडचण नाही, रशियाला लावलं सँक्शन काही अडचण नाही. हा जो बबल मंडप काही लोक सजेस्ट करतात, इव्हन फॅक्ट आजचे आणि कालचे द हिंदूचे न्यूजपेपर बघा तुम्ही, पूर्ण 2-3 आर्टिकल याच्यावर आलेले आहेत, हे सुद्धा ब्लॉक होतं, हे सुद्धा ब्लॉक झालं, तर हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. लास्ट ऑप्शन आपल्याकडे असतो फुजेरा आहे, आणि फुजेराईकडनं सरळ आपण अरबी समुद्रामार्गे डायरेक्टली कुठे जाऊ शकतो, आपल्या इंडियाकडे जाऊ शकतो. ज्यांचा UPSC मेन्ससाठी जे प्रिपेअर करतात किंवा MPSC राज्यसेवा मेन्स ज्यांचे आहे त्यांच्यासाठी बघा सर्व डायमेन्शन मी इथं दिलेत. कायदा, गव्हर्नन्स, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, कीवर्ड आहेत, तुम्ही कीवर्ड घ्या, त्याला एक्सपॅन्ड करू शकता, तुमच्याकडे अर्धा पॉईंट एकदम होऊन जातील. आता सर्व बाजू सांगतो, कोण कोण काय म्हणतं. सरकार काय म्हणतं, डायव्हर्सिफिकेशनमुळे अवेलेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी टिकली. डायव्हर्सिफिकेशन झालं त्याच्यामुळे अवेलेबिलिटी आली, भारतामध्ये कच्च्या मालाचा प्रवाह चालू राहिला, म्हणून आज आपल्याला पेट्रोलची पळत जायची गरज नाही. बाहेरच्या देशामध्ये स्थिती खूप वेगळी आहे. विरोधक काय म्हणतात, तयारी उशिरा झाली. LPG संकट जे आहे ते सामान्य नागरिकांना भोवलेलं आहे, हे सरकार विरोधक म्हणतात. रिफायनरीजवाली म्हणतात, आपण जे म्हणलो ना, नायरा रिफायनरीज असेल किंवा मग रिलायन्सची रिफायनरी असेल, जामनगर रिलायन्सची सगळ्यात मोठी रिफायनरी आहे भारतामध्ये. मार्जिन वाचवायचे की कंप्लायन्स करायचं, दुहेरी कोंडी आहे त्यांची. US काय म्हणतं, रशियन ऑइल म्हणजे पुतीनला फंडिंग दिलं आहे. तो म्हणतो ना, रशिया आणि युक्रेनचं वॉर 2022 पासून चालू आहे. हे जे युरोपियन युनियन आणि USA जे आहेत ना, ते भारताला असं म्हणतात की तुम्ही जे तेल खरेदी करताय रशियाकडून, त्याच्या बदल्यात जे पैसे देता ना, ते पैसे पुतीन कशासाठी वापरतात, तर ते वॉर एफर्टसाठी वापरतात. म्हणजे युक्रेनमध्ये जे वॉर आहे ना त्याच्यासाठी वापरतात. म्हणजे इनडायरेक्टली युक्रेनचा जो वॉर आहे ना, त्याला भारत फंडिंग करतोय, असं या लोकांचं मत आहे. हे USA किंवा वेस्ट मत आहे. रशिया काय म्हणतंय, भारतावरचा जो US दबाव आहे तो अनजस्टिफाईड आहे, तो जस्टिफाईड नाही, आणि जी ग्लोबल ऑर्डर आहे त्याला धरून नाही, असं रशिया म्हणतं. MSME आणि कुटुंब काय म्हणतात, सिलेंडर महाग झालं. आपल्यासाठी काय साधं आहे ना, सिलेंडर महाग झालं, फ्रेट मागले, मार्जिन काही नाही. आपल्या साध्या सुरुवातीसाठी 110 रुपयाचं पेट्रोल पडलं, म्हणजे 103चं 111 रुपये पेट्रोल झालं. सामान्यासाठी हेच आहे. बरं, सगळ्यात मोठा मुद्दा, आता पुढे काय करायचं ते अजूनही ठरलेलं नाही. आपल्याकडे आता पेट्रोल वाढलं, सगळं वाढलंय, मग आणायचं तेल आणायचं आणि ठेवायचं कुठेतरी. म्हणजे आपण जसं घरामध्ये समजा 2 ते 3 दिवसाआड पाणी येत आहे, तर आपण आज पाणी आलेलं 2-3 दिवस भरून ठेवतो की नाही, त्याच पद्धतीनं जेव्हा प्रॉब्लेम येईल, जेव्हा ऑइलचा सप्लाय इकडून बंद होईल, हा सप्लाय जर बंद झाला तर आपल्या घरामध्ये काही ना काही साठा पाहिजे ना, त्याच साठ्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, SPR. भारतामध्ये किती आहे, भारतामध्ये खूप कमी आहे, म्हणजे फक्त 10 MMT आहे. म्हणजे हे बघा
इनफॅक्ट आहे ना 2, 3, 4, 6, 7 MMT आहे आणि नंतर एक्सपॅन्ड होते, म्हणजे 10-12 MMT पर्यंत चालले. 50-60 MMT आपल्याला खरं तर लागतं. म्हणजे जो IEA आहे ना, म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, हे सांगतं कमीत कमी 90 दिवसाचा तुमच्याकडे साठा असू द्या. म्हणजे 90 दिवस जरी आपल्याकडे तेल नाही आलं तरी चालू द्या, पण तो साठा सध्या आपल्याकडे फक्त 10-12 दिवसाचाच आहे. आणि रिफायनरीकडे जे असेल ते 31-40 दिवसाचा, म्हणजे 50-60 दिवसाचा आहे टोटल एकंदरीत. ॲक्च्युली हा जो आहे ना, यालाच 50-60 दिवस, यालाच 90 दिवसापर्यंत जर आपण केलं, खऱ्या अर्थानं आपली एनर्जी सिक्युरिटी होईल. बरं, SPR खूप लहान आहे. हे जे निगेटिव्हमध्ये पॉईंट लिहायचे असतात त्यांनी बघा, रशियन ऑइल सोडणं म्हणजे झुकणं होय, काही लोकांचं म्हणणं. हे नॉर्मल लिहू नका तुम्ही. बबल मंडपवर भार चुकीचा आहे, ते आपण सांगितलं कसं चुकीचं आहे. हौती रिबेल असतील किंवा मग सोमालियाचे पायरेट्स असतील, त्याच्यामुळं हे सगळं चालू आहे. बरं, अल्पकालीन उपाय कुठले कुठले? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, SPR भरणे. आपण जे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह बोललो होतो का, त्याला भरायचं आणि आहे ना आणखी जास्त हे करायचं. इथं लिहिलंय SPRची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवायची. म्हणजे जे 90 दिवसाची जी कॅपॅसिटी आहे ना स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, म्हणजे आपले जे भरून ठेवण्याचे आहेत ना, त्याला वाढवायचं. आणि हे जे फुजेरा अशा नॉन हार्मोज टर्मिनलसोबत करार करायचा. जिथं हार्मोज नाही त्याच्यासोबत करार करायचा. फुजेरा मी जसं म्हटलं UAE मध्ये आहे, त्याच्यासोबत जर चांगला करार केला तर आपली एनर्जी सिक्युरिटी धोक्यात येणार नाही. त्याच्यानंतर IMECला गती द्यायची. IMEC म्हणजे इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर. तो कसा आहे त्याची डिटेल जायची गरज नाही आपल्याला, फक्त माहिती असू द्या. शाबारवरचा व्यवहार स्टेटस स्पष्ट करून घ्या. इराणमध्ये शाबार पोर्ट आहे, त्याच्याही संबंधित आहे. आणि सगळ्यात मोठा खरा हे जे EV रिन्युएबल बायोफिल याच्यावर फोकस करा. आपण जे E20चं लेक्चर बघितलं होतं मागे, त्याच्यामध्ये मी हा खास उल्लेख केला होता की आपण रिन्युएबलवरच फोकस होऊया. म्हणजे आपली जी आयातची डिपेंडन्स आहे ना ती नकोच आहे. त्याच्यापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह आपण घरीच तयार करू ना. जर तसं केलं तर मग काही टेन्शन राहणारच नाही. तर भारताची जी सगळ्यात मोठी समस्या आहे, परराष्ट्र जी समस्या आहे, ती दिल्लीत ठरत नाही, तर ती फक्त 33 किलोमीटरच्या या स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या पाण्याच्या पट्ट्यात ठरते. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तर भारतानं स्वस्त रशियन तेल घ्यावं का अमेरिकेसोबतचे संबंध जपावेत? ह्या दोन्हीपैकी तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.